नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त आर्च एंटरप्राइजेस आयोजित नुपूर कथक अकादमी प्रस्तुत आणि भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड यांच्या विद्यमाने उद्या सायंकाळी 7 वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी निर्मिलेल्या शिवकल्याण राजा या महानिर्मितीमधील सर्वच गीतांवर नेत्रदीपक नृत्य प्रस्तुती आणि सोबत स्फूर्तिदायी शिवचरित्र कथन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुविख्यात वृत्तनिवेदक श्रीराम केळकर हे शिवचरित्र कथन करणार असून विनीत श्रीकांत गोरे यांची संकल्पना आणि अर्चना गोरे यांचे संयोजन आहे. नुपूर कथक अकादमीच्या वैशाली पोद्दार आणि त्यांच्या शिष्या आणि सहकलाकार गीतांवर नेत्रदीपक नृत्य प्रस्तुती करणार आहेत. या कार्यक्रमाची प्रवेशिका विनामूल्य असून अधिक माहितीसाठी अभिषेक पटवर्धन आणि गणेश जगताप यांच्याशी संपर्क साधावा. या स्फूर्तिदायक कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे. तिसऱ्या मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या उरणवरून अटल सेतूवरून बसने थेट मुंबई गाठता येणार आहे. NMMTकडून अटल सेतूवरून बस सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून बेस्टकडून या मार्गावरून बस सुरू करण्यासाठी चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे अटल सेतूवरून सर्वसामान्यांनाही प्रवास करणे शक्य होणार आहे. NMMTने या मार्गावरून बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नेरूळ ते खारकोपर बसचा मार्ग बदलणार आहे. सध्या नेरूळ ते खारकोपर उल्वे नोड मार्गावर धावणाऱ्या 115 क्रमांकाच्या बस मार्गात बदल करून ही बस आता नेरूळपासून अटल सेतू मार्गे मंत्रालयापर्यंत चालवली जाणार आहे. नेरूळमधून उल्वे मार्गे गव्हाण फाट्यावरून जासई आणि तिथून सागरी सेतू मार्गे ही बस मंत्रालयात पोहोचेल. सध्या या मार्गावरून सकाळी आणि सायंकाळी अशा 2च फेऱ्या असतील. मुरुडमधील तटरक्षक दलातर्फे तटरक्षक दिनाचे औचित्य साधून मुरुड नगर परिषद शाळेतील मुलांना अचूक नावाच्या जलद गतीने चालवण्यात जाणाऱ्या जहाजाचे दर्शन घडवण्यात आले. मुलांना प्रथमच मोठ्या अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज असलेले जहाज पाहावयास मिळाल्याने सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला होता. मुरुड नगर परिषदेच्या 1 ते 4 मधील सुमारे 60 विद्यार्थ्यांना ही संधी प्राप्त करून देण्यात आली. तटरक्षक दलाने यासाठी विशेष बोटीची सुविधा उपलब्ध करून तटरक्षक दलाची अचूक ही अत्याधुनिक यंत्रणेने सजलेली आणि सर्वात जलद गतीने पोहोचणारे जहाज शालेय विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. डेप्युटी कमांडर ऑफिसर कॅप्टन अमोल कुमार मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली याचे विशेष आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 19च्या वतीने सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शोभायात्रा निमित्त मराठा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 15 वर्षाखालील मुला-मुलींसाठी असून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्पर्धकांसाठी मर्यादित आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच नाव नोंदणीसाठी चिन्मय समेळ, सुमित झुंजारराव, देवांशू प्रभाळे आणि प्रशांत शेट्टे यांच्याशी संपर्क करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे. राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उरण तालुक्यातील पिरकोन येथे आज सायंकाळी 6 वाजता विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी आमदार विवेक पाटील यांचे खंदे समर्थक, शेका पक्षाचे नेते तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन गावंड हे सहकाऱ्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमाला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, महिला तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे उरण पूर्व विभागाचे माजी अध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी दिली आहे.
पनवेल येथील पनवेल एज्युकेशन सोसायटी संचलित शाळांमध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ तसेच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न झाला। यावेळी पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल हुसेन काझी यांच्यातर्फे संस्थेला 5 लाख रुपयांची देणगी दिली। पनवेल एज्युकेशन सोसायटी संचलित याकूब बेग हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, याकूब बेग प्राथमिक शाळा, PES इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या शाळांचा वार्षिक पारितोषिक समारंभ तसेच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संस्था संचालित याकूब बेग हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज पनवेल येथे संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत, माजी नगरसेवक मुकीत काझी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। रायगड जिल्ह्यातील 100 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने तर 11 ग्रामपंचायतींवर अन्य कारणांमुळे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 141 ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती देण्यात आला आहे। अलिबाग तालुक्यातील 32, पेणमध्ये 14, पनवेल 11, उरण 5, मुरुड 5, कर्जत 14, खालापूर 5, रोहा 21, तळा 18, सुधागड 6, म्हसळा 10 अशा एकूण 141 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे। जिल्ह्यात सध्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मुदत संपणाऱ्या 100 ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे। मुदत संपलेल्या सर्वाधिक 32 ग्रामपंचायती अलिबाग तालुक्यातील आहेत। या व्यतिरिक्त अन्य 11 ग्रामपंचायतींवर वेगवेगळ्या कारणांमुळे प्रशासक नेमण्यात आले आहेत। त्यात पनवेलमधील 3 ग्रामपंचायतींचे विस्थापनामुळे, कर्जतमधील 2 ग्रामपंचायतीचे विभाजनामुळे तर एका ठिकाणी सरपंचाच्या राजीनाम्यामुळे, म्हसळ्यातील 1 ग्रामपंचायत अल्पमतात आल्यामुळे, मुरुडमधील एका ग्रामपंचायतीमध्ये कार्यकारिणी अस्तित्वात न आल्याने, खालापूरमधील 2 ग्रामपंचायतींच्या विभाजनामुळे तर रोहातील एका ग्रामपंचायतीवर कलम 39 अन्वये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे। अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन सामान्यांना घेता यावे यासाठी रोहा तालुका भाजपच्या वतीने रामभक्तांना विशेष रेल्वेने पाठवण्याचे प्रयोजन केलेले होते। त्यानुसार 190 रामभक्तांनी विशेष रेल्वेगाडीने अयोध्येकडे प्रस्थान केले। अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर भाविकांना श्रीराम लल्लांचे दर्शन घ्यायचे आहे। विविध भागातील रामभक्तांनी रोहा तालुका अध्यक्ष अमित घाट यांच्याशी संपर्क साधल्यामुळे रोहा तालुका भाजपने नियोजन करून श्रीराम भक्तांना शुभेच्छा दिल्या। यावेळी दक्षिण रायगड युवा जिल्हा सरचिटणीस रोशन चाफेकर, तालुका सरचिटणीस कृष्णा बामणे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस नरेश कोकळे, युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य वैभव कुलकर्णी, शहराध्यक्ष निलेश धुमाळ, महिला जिल्हा चिटणीस श्रद्धा घात, महिला मोर्चाचे ज्योती सनलकुमार, रिया कासार, संगीता फाटक, सोशल मीडिया कोकण संयोजक सनील इंगवले, सुमित रिसबूड, राकेश चाफेकर, निखिल बोरोले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। तालुका विधी सेवा समिती पनवेल, बार असोसिएशन पनवेल आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 34व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कार्यशाळेचे प्रबोधन चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात करण्यात आले होते। हा कार्यक्रम पनवेल जिल्हा न्यायाधीश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाला। गती, मती आणि नीती यांचं भान ठेवून तरुणाईने पुढे वाटचाल करावी या आशयाचे मनोगत त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले। यावेळी ॲडव्होकेट मनोज भुजबळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, सचिन विधाते, शैलेश कोंडस्कर, वकील संघटनेचे खजिनदार ॲडव्होकेट धनराज तोकडे, ऑडिटर ॲडव्होकेट विशाल मुंडकर, कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट अमित पाटील, कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट छाया म्हात्रे, वरिष्ठ लिपिक सुजाता महाडिक, रिटेनर लॉयर ॲडव्होकेट सुयश कामेरकर उपस्थित होते। राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। भाजपकडून काँग्रेसला रामराम करत नुकतेच प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि भाजप वैद्यकीय सेलचे प्रदेशाध्यक्ष अजित गोपछडे यांनी उमेदवारी अर्ज भरला। शिवसेनेकडून माजी खासदार मिलिंद देवरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला।
तर काँग्रेसकडून माजी आमदार चंद्रकांत हंडोरे यांनी अर्ज सादर केला। महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरतेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना प्रतोद भरत गोगावले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह महायुतीचे नेते विधिमंडळात उपस्थित होते। ही निवडणूक बिनविरोध झाली नाही, तर 27 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे।